नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना बाहेर छान असा पाऊस पडतोय. तर म्हटलं पावसामध्ये आपल्याला कसं तिखट आणि चमचमीत खाण्याची चव होते. तर आज ना मी वडापाव केलेला आहे. तर तो कसा करायचा तो तुम्हाला दाखवते. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा मी कुकरमध्ये ना 5 ते 6 म्हणजे बटाटे घेतलेले आहेत. धुवून घेतलेत स्वच्छ. त्यामध्ये पाणी घातलं आणि आता हे गॅसवरती मी याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत ना, तोपर्यंत वाटण तयार करून घेऊया. तर आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 5 ते 6 मिरच्या घेतल्यात हिरव्या तिखटवाल्या. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे 10 ते 12. त्यानंतर इथे घेतलेला आहे 1 चमचा धणे. आता हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटायचं आहे, एकदम बारीक नाही वाटायचं आहे. तर इथे तुम्हाला दाखवते, हे बघा. पाणी न घालताच आपल्याला हे छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर आता आपले बटाटे पण झालेले आहेत, हे बघा. तर बटाटे आता मी सोलून घेते. त्यानंतर आपण त्याची आता फोडणीची तयारी करूया. तर बटाटे मी सगळे सोलून घेतलेले आहेत. त्यानंतर आता कढईमध्ये ना तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी घातलेली आहे, चिमूटभर हिंग घातला आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. त्यानंतर आता जे आपण वाटण करून घेतलं आहे ना मिरचीचं, ते घातलेलं आहे यामध्ये आणि हे मसाला चांगला परतून घ्यायचा तेलावरती. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मसाले. तर आधी आपण आता छान असा हा मसाला परतून घेऊया 1 ते 2 मिनटं. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलं, एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि गरम मसाला घातला 1 छोटा चमचा. आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. गरम मसाला घातला ना की छान चव येते. तर आता बघा हे आपला मसाला तयार झाला आहे. त्यामध्ये आता हे बटाटे घेतलेत ना आपण सोलून, तर ते अशा हातानेच आपल्याला एकदम बारीक करून यामध्ये घालायचे आहेत आणि आता चांगलं परतून घेऊया, हे बघा. आणि ही बटाट्याची भाजी आहे ना आतली, ती छान झाली ना की मग आपले वडे पण खूप छान होतात बघा. तर हे बघा एकदम मऊसूत असा बटाटा शिजवून घ्यायचा. तर आता आपण हे परतून घेतलं चांगलं. आता भाजी आपली तयार झाली. तर यावरती 1 मिनिटभर मी वाफ दिलेली आहे, म्हणजे झाकण ठेवून. त्यानंतर आता आपण पीठ भिजूया. तर इथे 1 वाटी ना बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये 1 मोठा चमचाभर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे कसं वडे ना कुरकुरीत होतात चांगले. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा ओवा घातलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जसं भजीला पीठ करतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता एकदम पाणी नाही घालायचं यामध्ये, थोडं थोडंसंच घालायचं. हे बघा अशा प्रकारे मी आता हे पीठ भिजवून घेतलं आणि यामध्ये मी सोडा वगैरे काहीच घातलेले नाही. आता आपली भाजी पण तयार आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली. आता हे चांगलं मिक्स करून घेते कोथिंबीर घातल्यानंतर. त्यानंतर आपण ह्याचे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवेत तसे आपण याचे गोळे करून घ्यायचे वडे करण्यासाठी. तर आता ना मी हे बघा तुम्हाला दाखवते. हे कोथिंबीर मिक्स करून घेतली. त्यानंतर आता याचे हे असे गोळे करून घेते. आधी आता सगळे गोळे तयार करून घेणार आहे, त्यानंतर आपण मग हे वडे करून घेऊया. तर हे बघा एवढ्या आकाराचे असे करून घ्यायचे आणि तुम्हाला हवं तर थोडंसं चप्पट असे करून घ्यायचे, प्रेस करायचे वरतून. तर हे बघा आता हे सगळे मी वडे करून घेणार आहे. आता गॅसवरती कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये तळण्यासाठी ना आपल्याला वडे तळण्यासाठी तेल घालायचं आहे, तर ते घातलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं तेव्हा मी मिरच्या तळून घेते. हे बघा आता वडापाव म्हटलं की छान अशी तिखट मिरची पण हवी ना, म्हणून आता ह्या मिरच्या पण मी तळून घेतल्यात. हे बघा त्यानंतर त्या एका प्लेटमध्ये काढायच्या आणि वरतून थोडंसं मीठ घालायचं त्याला. आता आपण वडे पण तळून घेऊया. तर बेसन पिठामध्ये एक एक वडा आहे तो असा बुडवून घ्यायचा आणि आता छान असा तळून घ्यायचं आपल्याला हे वडे. गॅस इथं मीडियम स्लोच मी ठेवलेला आहे. हे बघा छान असा गोल्डन कलर आला ना की आपण मग हे वडे काढूया. तर आता हे बघा यामध्ये ही जी शेव पडते ना ती सुद्धा आपण एका बाजूला काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला कसं चटणी करताना ती उपयोगी येते. तर आता हे वडे बघा छान असा कलर आलेला आहे आणि तळून पण झालेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही. गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा आहे. तर आता आपण हे वडे आहेत ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा छान आपले वडे पण तयार झालेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा गरम गरम वडे आहेत ते आता मी सगळे जे आहेत ना ते आता तळून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत गरम गरम छान असे. आता आपण ते वडापावसोबत म्हणजे पाव आणलेले आहेत मी आणि त्यासोबत आपण हे सर्व करणार आहोत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.